काल महापौर निवडणुकीच्या अनुषंगाने जे नाट्य झालं त्यातून भाजप आणि सेनेचा खरा चेहरा लोकांसमोर आलाय असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय। हे दोघेही कौरव असून महाराष्ट्राला त्याची प्रचिती आली असंही त्यांनी म्हटलंय। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे उद्यापासून सुरू होतंय। त्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेत्यांची बैठक सुरू आहे। दरम्यान सरकारच्या चहापानावर त्यांनी बहिष्कार टाकलाय। आता विरोधी पक्षनेत्यांनी काय रणनीती आखली आहे हे लवकरच स्पष्ट होणार आहे। या बैठकीत विखे पाटलांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। आज महाराज असते तर त्यांनी यांना टकमक टोकावरून ढकलून दिलं असतं असं म्हणत राज्याच्या जनतेची ही पारदर्शक फसवणूक असल्याची टीका विखे पाटलांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांना वेळ मिळत नाहीये असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही टोला लगावलाय। या बैठकीला धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, शेकापचे जयंत पाटील उपस्थित आहेत। चांगला पाऊस झाला, पीक चांगलं झालं, पण त्याच वेळी नोटबंदीचा निर्णय माथी मारल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलं। आता विरोधकांचं घोषवाक्य हे डू यू रिमेंबर असं असल्याचे त्यांनी म्हटलंय। सव्वा महिने झालं, परवा दिवशी एक कॅबिनेट झाली, त्याच्या अगोदर कुठली कॅबिनेट राज्याच्या जनतेच्या हिताच्या निर्णयाच्या संबंधी झाली नाही। हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। यापूर्वी असं कधीही झालं नव्हतं। निवडणुकीच्या झाल्यानंतर सुद्धा 15 दिवस या ठिकाणी कॅबिनेट झालं नाही। म्हणून आम्ही राज्य सरकारचं आजचं चहापाण्याचं निमंत्रण, त्या चहापाण्यावर आम्ही बहिष्कार टाकला। मुंबईत महापौर पदाच्या निवडणुकीतून भाजपानं माघार घेतली। ही माघार का घेतली? आपल्यासोबत विरोधी पक्षनेते आहेत विधानसभेचे राधाकृष्ण विखे पाटील। साहेब, राज्य सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेच्या सोबत सरकार वाचवण्यासाठी भाजपानं मुंबईमध्ये माघार घेतली का? नाही, याच्यात म्हणजे मला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, कारण शेवटी एकामेकाची अवकात दाखवण्यापर्यंत ही सगळी मंडळी गेली होती। आता राज्यांनी ह्या दोघांच्या अवकात काय आधी पाहिलेली आहे। त्यामुळे सत्तेकरता जनतेला दिलेला शब्द, जनतेला दिलेला विश्वास याची पूर्णतः तिलांजली देऊन हा राज्याच्या जनतेशी यांनी केलेला विश्वासघात आहे। सरकार वाचावं, देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची वाचावी म्हणून महापालिकेमध्ये भाजपाने माघार घेतली असं तुम्हाला वाटते? अतिशय पारदर्शकपणे त्यांनी माघार घेतलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की सरकार वाचवण्याचाच, शेवटी सरकार वाचवणं हे अंतिम ध्येय होतं। हे पारदर्शक वगैरे गप्पा होत्या सगळ्या। हा म्हणजे लोकांना मूर्ख बनवण्याचा एक धंदा होता। फक्त सत्ता टिकवणं, सत्तेत चिटकून राहणं हा एकमेव अजेंडा होता राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर। आणि म्हणून मला वाटतं म्हणून शेवटच्या क्षणी मला वाटतं, आणि हे माझी तर माहिती अशी की हा एक प्रकारची नौटंकी होती, हा स्टेज ड्रामा होता। फक्त कसं आहे की आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्याकरता सगळा हा ड्रामा होता असं आता लक्षात आलेलं आहे। म्हणजे राजीनामे घेऊन फिरणारी मंडळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राजीनामे घेऊन फिरत होते। आज मुंबई महापालिकेत महापौरपद मिळाल्याबरोबर त्यांनी ते राजीनामे फाडून फेकून दिलेले आहेत। याचाच अर्थ की हे फक्त सत्तेच्यासाठी ह्या सगळ्या तडजोडी आहे। भाजपाची माघार आहे सत्तेसाठी। भाजपाची माघार ही तर दिसतेच आहे, पण माझं तर मत आहे की हे फक्त जसं कल्याण डोंबिवली महापालिकेत मिळाले जे यश होतं, दोघांनी भांडायचं, दोन्ही भावांनी मिळून खाऊ, हीच आता मला वाटतं हाच ड्रामा पुन्हा मुंबई महापालिकेत पाहायला मिळाला। भाजपचा एकल्या चलोरेचा नारा जो आहे तो शिवसेनेची भूमिका सोबत न मिळाल्यामुळे शक्य नव्हतं, म्हणून भाजपानं मुंबई महानगरपालिकेमध्ये जी आहे ती पारदर्शी माघार घेतली असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन राहुल जाधव सोबत पंकज दळवी, महाराष्ट्र वन, मुंबई।